कम्युनिकेशनचा विषय तुम्ही बोलला, संवादाचा. मात्र दुसऱ्या बाजूला वारकऱ्यांचा घरच्यांशी होतो का? त्याच्या पण काही पद्धती मधल्या काळात इंटरेस्टिंग मला समजल्या. तशा आहे की समजा घरच्यांना आठवण आली कुठल्या तरी, दिग्पाल दादा गेले कुठं, वारीला गेले. आता ते चालत चालत जाणार आणि घरच्यांना आठवण आली, मोबाईलचा काळ नाही, फोन नाही. मग तुम्हाला काहीतरी जर पाठवायचं असेल निरोप, तर कसं पाठवणार? काही नाही, तुमचं नाव टाकायचं दिग्पाल लांजेकर आणि तुम्ही ज्या दिंडीत चालता त्या दिंडीचा नंबर टाकायचा. उदाहरणार्थ आपण असं मानू की तुम्ही 26 नंबर दिंडीमध्ये चालता. मग काय की दिग्पाल लांजेकर दिंडी नंबर 26, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, संपलं. ते पत्र काय होतं की ते पत्र त्या मुक्कामाला कुठं पोहोचतं, तिथं पोहोचतं. ते सगळे पत्र चौकदारांकडे दिले जायचे आणि तुमच्या दिंडी क्रमांकाप्रमाणे ते सगळे पत्र दिंडीच्या प्रमुखाकडे जायचे आणि ते पत्र तुम्हाला मिळायचे.